तर शिंदेंनी केलेल्या बंडाचा विजय झाला असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। आमदार बच्चूभाऊ कडू आहेत। भाऊ काय सांगणार, निकाल आलेला आहे, राहुल नार्वेकरांनी निकाल दिले आहेत, शिंदेची शिवसेना झालेली आहेत, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणून काय प्रतीक आहे? खरं तर विचाराची शिवसेना आहे आणि जो मूळ विचार होता त्या विचाराला धरून शिंदे साहेबांनी हा बंड होता आणि त्या बंडाचा आता विजय झालेला आहे। काय सांगणार, अपात्रते संदर्भात याचिका दोन्ही गटाच्या वतीने केलेल्या, परंतु त्यावर त्यांनी कुठलाही निकाल दिलेला नाही आहे, याचिका फेटाळलेल्या आहेत। दोन्ही गटाचे आमदार जे आहेत त्यांनी पात्र ठरवलेत, कसं पाहतात? त्याला मला वाटते सगळ्यांचं समाधान त्या निकालामध्ये आहे। जे 16 राहिलेले आमदार आहेत त्यांना पण वाचवलं गेलं आणि जे इथे बंड करून बाहेर आलेले आहेत त्यांना पण मला वाटतं त्यांच्या एकंदरीत पुराव्यावर ते पण इथं त्यांना पण वाचू शकले नार्वेकर। हे खरं तर मोठी गोष्ट आहे, सगळ्यांना समाधान करण्याचा एकंदरीत या निर्णयातून दिसतं। भाऊ, सर्वांचं म्हणणं होतं, म्हणजे विरोधकांचं म्हणणं होतं की 10 तारखेला मुख्यमंत्री बदलेल, नवीन मुख्यमंत्री, पण आजच्या निकालावरून असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कायम राहतील। आता राहीन, पुढं पण राहील, म्हणजे 2024च्या निवडणुकीनंतर देखील बिलकुल आता काय स्पष्ट झालं। आगामी निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या जातील, लढवाच लागेल, पर्याय कुठे आहे? आगामी निवडणुका ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या जाईल, पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडून दिली। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।